यज्ञ तत्वाशी काय संबंध आहे याची सुरुवात ही आता या आपल्या 24व्या श्लोकापासून म्हणजे ब्रह्मयज्ञ ही संकल्पना आता त्याच्या पुढे आली आहे. तर ब्रह्मयज्ञ ही अकर्मस्थितीमध्ये असताना ब्रह्मयज्ञ कसा सिद्ध होऊ शकतो याची संकल्पना इथे मांडलेली आहे. याच्यामध्ये जे अकर्माचे लक्षण आपण पूर्ण विस्ताराने जे पाहिले ना ते लक्षण हे दुसऱ्या अध्यायामध्ये जे स्थितप्रज्ञाचे जे लक्षण आहे तर त्या लक्षणाचा आणि ह्या लक्षणामध्ये पुष्कळ साम्य आहे. ते आपण पाहिलं की ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे त्याचे लक्षण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये तो कसा नेहमी आनंदी असतो, त्याला लाभ अलाभामध्ये काही त्याला भेद नसतो, त्याला कुठल्या प्रकारच्या सुखदुःख द्वंद्वामध्ये तो कधीही विचलित होत नाही. असे बरेचसे लक्षणं जे आहेत हे आपण स्थितप्रज्ञ ज्याची प्रज्ञा स्थिर आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो अखंड समाधी स्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी ही ज्ञानप्रधानता. दुसरा अध्याय जो आहे हा सांख्ययोग आणि सांख्ययोग असल्यामुळे सांख्य हा शब्दच मुळातून ज्ञानप्रधानची म्हणून त्यामुळे त्या ठिकाणी ज्ञानयोगाची लक्षणं काय हे सांगितलं. आता हा जो तिसरा आणि चौथा अध्याय जो आपण पाहिला हा कर्मयोगाच्या संदर्भामध्ये पाहिला आणि अकर्म हा शब्दसुद्धा त्याची व्याख्या करताना याची प्रधानता कर्माची पण आहे. म्हणजे याच्यातून त्याचा जो काही पूर्ण लक्ष आहे हे लक्ष कर्मयोग कसा सिद्ध करावा याच्यावर आहे. त्यामुळे हा विषय आणि तो विषय जो आहे ना हा थोडासा एक वेगळ्या प्रकारचा विषय की तिथे केवळ ज्ञाननिष्ठा सांगितलेली आहे पूर्ण. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग म्हणजे आत्मतत्व कसं अमर आहे आणि हे अमर आत्मतत्वाचं सगळं लक्षण हे समजून घेऊन जो आत्मस्थितीमध्ये अखंड राहतो तो त्याची प्रज्ञा कशी स्थिर असते हे वर्णन करताना तिथे ज्ञानप्रधानता सांगितली होती. सांख्ययोग हा मुख्य ज्ञानप्रधानतेवर आणि गौणत्व तिथे कर्मयोगामध्ये. कर्मयोग तिथे सुरू केलेला आहे दुसरा अध्याय पण तिथे गौणत्व आहे. पण जेव्हा अर्जुनाने विचारला की मग एवढं सगळं असताना एवढं ज्ञान जर इतकं श्रेष्ठ असेल तर मग तू कर्म करायला मला का प्रवृत्त करतो हा प्रश्न विचारल्यामुळे तिसरा अध्याय सुरू झाला. आणि मग तिसरा आणि चौथा या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये सगळं लक्ष जे आहे हे अनासक्त कर्म कसं करायचं ही पद्धत पूर्ण तिसऱ्या अध्यायात सांगितली. आता पुन्हा कर्मयोगाचा पुढचा जो भाग आहे हा चौथ्या अध्यायात काय सांगितला तर चौथ्या अध्यायामध्ये हे सांगितलं की त्याचं तत्वज्ञान काय, कर्माचं रहस्य काय आहे, कर्मयोग साध्य करत असताना त्याचं तत्वज्ञान काय आहे, त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये कोणती अशी धारणा आहे की ज्या धारणेने कर्मयोग सिद्ध होतो. कारण कर्मयोगामध्ये क्रिया आणि योग हे दोन शब्द आहेत. योग जो आहे ती अंतःकरणातली धारणा परमेश्वराच्या अनुसंधानात त्याला योग असं म्हटलं. आणि कर्मामध्ये जेव्हा अनासक्त राहतो तेव्हा कर्म हे क्रियेच्या रूपात परिवर्तित होतं. त्याच्यामध्ये सहजता निरहंकार या सगळ्या स्थिती या येऊन अंतःकरणामध्ये त्याची समस्थिती होते. तेव्हा समस्थितीमध्ये अंतःकरण निरंकारी अंतःकरण असेल त्यावेळेस होणाऱ्या आचरणामध्ये हे अकर्म सिद्ध होते हे आपण विस्ताराने पाहिलं. त्यामुळे या अकर्माच्या सगळ्या लक्षणामध्ये आणि स्थितप्रज्ञाच्या सगळ्या लक्षणामध्ये साम्य जे आहे ते दोघंही आत्मस्थितीमध्ये. मग वेगळेपण काय आहे तर वेगळेपण असं आहे की त्याचं आचरण कसं असावं याच्यावर भर दिला. पूर्ण विषय हा आचरणाचा स्वधर्म सिद्ध करण्याचा आणि कर्मयोगाचा विषय आहे मुख्य. तिथे क्रियाप्रधानता आहे तर तिथे ज्ञानप्रधानता आहे, तिथे ज्ञाननिष्ठा आहे तिथे कर्मनिष्ठा आहे असा भेद आहे. पण अंततः दोघंही पण एकाच ठिकाणी येऊन मिळालेले. भेद हा वरवर दिसणारा भेद आहे पण त्याचं जर तुम्ही अधिष्ठान पाहिलं ना तर अधिष्ठानमध्ये दोघंही पण एकाच अधिष्ठानावर आहेत. हे आत्मस्थितीमध्येच आहे, दोघंही देहस्थितीमध्ये नाही, देहभावात नाही आहे. तेव्हा अशा या अधिष्ठानामध्ये अशा या आत्मभावामध्ये जेव्हा तो कर्मयोगी पोहोचलेला असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने कर्मयोगी होतो तो. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा कर्मयोगी होतो त्यावेळेस त्याच्या हातून घडणारं जे कर्म आहे ते कर्म कसं आहे तर ते यज्ञासारखं आहे. हे पुढे तो विषय घेतला तो त्याच्या हातून घडणारा जे कर्म आहे ते यज्ञासारखं आहे. आता यज्ञ म्हणजे नेमकं काय आहे
आणि या यज्ञावर जवळजवळ 9 ते 10 श्लोक घेतलेले. 24पासून जवळजवळ 33व्या श्लोकापर्यंत यज्ञ या संकल्पनेचा खूप विस्तार केलेला आहे. यज्ञ ह्याच्यामध्ये सुद्धा वरवर दिसणारी क्रिया आहे आणि अंतःकरणामध्ये आत्मभाव आहे. आणि म्हणून त्यांनी यज्ञ ही संकल्पना मांडताना यज्ञ ही संकल्पना ही कशाचं द्योतक आहे, तर ही यज्ञ ही संकल्पना ही समर्पणाचं द्योतक आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी हवन करायच्या आहेत, त्याचा त्याग करायचा. म्हणून यज्ञ या शब्दाचा दुसरा जर अर्थ काय सांगायचा असेल तर यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे समर्पण, यज्ञ म्हणजे आपल्यामध्ये जे काही अहंकार आहे, जे काही विकार आहे, त्या सगळ्या विकारांचा त्याग म्हणजे यज्ञ. यज्ञाची संकल्पना आपल्याला समजून घेताना ही केवळ बाह्यक्रिया नव्हे, किंवा आपण यज्ञकुंड लावलेलं आहे, अग्नी चेतवला आहे आणि अग्नीमध्ये आपण अवीर द्रव्य टाकतोय, ही बाह्यक्रिया केवळ ही बाह्यक्रिया नाही, ही क्रिया ही प्रतिकात्मक आहे. ती क्रिया करत असताना अंतःकरणाची काय भूमिका आहे, त्यावर सूक्ष्मदेह लिंगदेह जो आहे तो कशा प्रकारचा भाव निर्माण होतो त्यामध्ये, हा त्याच्यावर जास्त भर. आणि ते सांगण्याकरता म्हणून ही यज्ञाची सुरुवात ही 24व्या श्लोकापासून केलेली आहे. तेव्हा त्या 24व्या श्लोकामध्ये सुरुवात ही ब्रह्मयज्ञापासून केलेली आहे. तर ब्रह्मयज्ञ त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व आलं आणि यज्ञतत्व आलं, 2 गोष्टी आहेत. ब्रह्मतत्व जो आहे हे ब्रह्मतत्व कसं आहे तर सच्चिदानंद तत्व. ब्रह्मतत्व जे आहे हे ज्यावेळेस जीव सगळ्या उपाधींनी विरहित होतो, जीवात्मा जो आहे ना या देहाला धारण करणार आहे. म्हणून मी देह किंवा मी धर्ता या देहाचा धारण करणारा, या देहाच्या माध्यमातून मी भोग घेणारा, या देहाच्या माध्यमातून मी ज्ञान घेणारा, या देहाच्या माध्यमातून मला सगळ्या प्रकारचे सुखदुःख हे प्राप्त होतात, अशी जी भावना ज्या जीवभावातून निर्माण झाली तो जीवात्मा या सगळ्या ह्या उपाधीतून ज्यावेळेस मुक्त होतो तेव्हा त्याला ब्रह्मतत्वाचं म्हणतात. म्हणजे एकच गोष्ट आहे पण 2 स्थिती आहेत, एक आत्मभावाची स्थिती आणि एक देहभावाची स्थिती. देहभावात गेला की त्याला जीव शब्द लागला, आत्मभावात गेला की त्याला ब्रह्म शब्द होता. मग अशी ही ब्राह्मी स्थिती तिथे पण सांगितली आहे. आपण जर चित्तप्रज्ञाच्या लक्षणामध्ये शेवटचा जर आपण 2 श्लोक पाहिले तर त्याच्यामध्ये ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलेलं आहे. पण ती ब्राह्मी स्थितीमध्ये कशी आहे तर तिथे क्रियेचं वर्णन काहीच नाही. त्या ब्राह्मी स्थितीमध्ये असं सांगितलं आहे की तो अखंडपणे त्या आनंदामध्ये त्या आत्मस्थितीमध्ये राहतो काय, आणि तो सगळ्या ह्या ठिकाणी लोक झोपलेले असतात, म्हणजे कुठे झोपलेले असतात, आत्मस्थितीच्या बाबतीत ते निद्रा अवस्थेत, आणि हा मात्र आत्मस्थितीमध्ये जागृत असतो. जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा हा जागा असतो, आणि जिथे सगळे लोक जागे असतात ते झोपले तिथे हा झोपले. याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी म्हणजे प्रपंचामध्ये हे जागे आणि हा प्रपंचाच्या बाबतीत उदासीन आहे तिथे हा झोपलेला. म्हणजे असं वर्णन त्या स्थितप्रज्ञाचं केलेलं आहे. आणि त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये ही पूर्ण आत्मस्थितीचंच वर्णन आहे. आता त्याच ब्रह्मस्थितीचं वर्णन ह्या ब्रह्मयज्ञात आहे, पण इथे यज्ञ शब्द वापरला आहे. ह्या ब्रह्मस्थितीमध्ये ही पूर्ण ब्रह्मस्थितीचं वर्णन आहे. बरं का, हा जो श्लोक आता मी वाचतो हे ब्रह्मस्थितीचंच वर्णन आहे. पण ह्या ब्रह्मस्थितीमध्ये काय वैशिष्ट्य काय आहे, वैशिष्ट्य असं आहे की इथे अखंड क्रिया आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की तो ध्यानस्थ बसलेला नाही आहे किंवा तो डोळे झाकून बसला असं नाही, तर तो क्रियेची युक्त असलेला आहे आणि अखंड ब्रह्मस्थिती असं हे वर्णन आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये उपाधी सगळी संपलेली आहे. उपाधीचा यज्ञ, यज्ञ कसाचा आहे, सगळ्या उपाधी ज्या आहेत त्याचंच हवीर द्रव्य केलेलं आहे आणि त्या उपाधीला हे सारखं त्या यज्ञामध्ये टाकलेलं आहे. अशा या स्थितीचं वर्णन. म्हणून निरुपाधिक जीव हा ब्रह्म आहे आणि त्याच्या उपाधीचा त्याग हा यज्ञ आहे. तर ब्रह्मयज्ञाची व्याख्या काय आहे, ब्रह्मयज्ञ म्हणजे जीवात्म्याचं परिवर्तन ब्रह्मस्थितीमध्ये होणे
निरुपाधिक जीवस्थिती म्हणजे ब्रह्मतत्व आहे आणि उपाधीचा त्याग म्हणजे यज्ञ. आता हे ब्रह्मयज्ञाची व्याख्या अगदी स्पष्ट झाली. ब्रह्मयज्ञ हा ह्या क्रिया जी आहे ही उपाधीचा त्याग ही क्रिया आहे आणि स्थिती जी आहे ती आत्मस्थितीमध्ये आहे. कारण त्या सगळ्या उपाधीच्या त्यागाची क्रिया सातत्याने केल्यामुळे तो सातत्याने निरुपाधिक झाला. सातत्याने, त्यामुळे सातत्य आहे आणि सातत्याने निरुपाधिक झाल्यामुळे तो सातत्याने ब्रह्मस्थितीमध्ये. हे पर्यंत समजून मग ह्याचा अर्थ समजून घेऊ. कारण हे जर आधी पार्श्वभूमी नाही समजली तर आपण काय म्हणू, हे असं आहे, हे असं आहे, असं असं शब्दार्थ आहे, शब्दार्थ पाठ होईल आणि धारणा मात्र येणारच नाही. धारणा येण्याकरता त्याची पार्श्वभूमी समजली पाहिजे. तेव्हा निरुपाधिक जीव अखंडपणे उपाधीचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मयज्ञ. हे ब्रह्मयज्ञाची व्याख्या. आता हे जे ब्रह्मयज्ञ इथे यांनी वर्णन कसं केलं, आता आपण ह्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून ह्या ब्रह्मयज्ञाचं वर्णन आपण पाहू. की ब्रह्मयज्ञाच्या त्यांनी काय म्हटलं आहे तर ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ब्रह्म अर्पणम ब्रह्म हवीः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. अर्पणम ब्रह्म हवीः ब्रह्म ब्रह्मणा ब्रह्माग्नौ हुतम तेन ब्रह्मकर्म समाधिना गंतव्यम ब्रह्म. हा त्याचा अन्वय. त्याचा अर्थ काय सांगितला आहे? अर्थ असं सांगितला आहे की ज्या यज्ञात अर्पण म्हणजेच त्रुवा इत्यादी सुद्धा हे ब्रह्म आहे. ज्याचं जे काही हवीर द्रव्य असतं की नाही ते हवीर द्रव्य म्हणजे जसं अग्नीमध्ये आपण तूप टाकतो तर तूप हे हवीर द्रव्य आहे. तर हे जे तूप आपण जे टाकतो ना ते तूप ही ब्रह्मस्वरूप आहे. त्यानंतर ज्या पळीने तुम्ही टाकता तूप त्याला स्त्रुवा शब्द वापरला आहे आणि हावी शब्द जो आहे हा हवन द्रव्य सांगितलं. जी पळी आहे ती पळी आपण त्या तुपामध्ये बुडवतो आणि ते तूप आपण यज्ञात टाकतो. ती पळी ही सुद्धा ही ब्रह्म आहे. जे हवीर द्रव्य तूप आहे तेही ब्रह्म आहे. त्यानंतर ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देते. त्यानंतर अजून पुढे काय तर जो हवन करणारा जो त्याला ऋत्विक असा शब्द वापरला. तर हा जो हवन करणारा जो आहे हवन करता तोही ब्रह्मस्वरूप आहे आणि ज्या अग्नीमध्ये तो हवन करतो तेही ब्रह्म आहे. 4 गोष्टी सांगितल्या. 4 गोष्टी आहेत. एक जी आहे ते हवीर द्रव्य आहे. दुसरं स्त्रुवा म्हणजे जे ज्या पळीतून तुम्ही हवन करता ती दुसरी गोष्ट सांगितली. तिसरी गोष्ट जो हवन करता आहे तोही ब्रह्मस्वरूप आहे आणि ज्या अग्नीत हवन करतो तेही ब्रह्म. नंतर 5वी गोष्ट अशी सांगितली की ब्रह्मकर्म समाधिना गंतव्यम ब्रह्म एव. ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणारा जो योगी आहे तो योगी हे सगळं का करतो कारण त्याला ब्रह्मच प्राप्त करून घ्यायचं. जेव्हा ब्रह्मतत्वच प्राप्त करायचं आहे तेव्हा ती स्थिती आल्याशिवाय ब्रह्मतत्व प्राप्त होत नाही. म्हणजे जसं आपण यज्ञामध्ये काही विशिष्ट कामना पूर्ण करण्याकरता आपण यज्ञ करतो ती कामनापूर्ती होईपर्यंत त्या यज्ञाची सारखी सातत्य किंवा त्याच्यावर अनुसंधान राहतं. ही झाली प्रपंचातली कामना. कारण ब्रह्मस्थितीमध्ये काय माहिती का आधी ही स्थिती तीच आहे आणि नंतरही तीच प्राप्त होते. म्हणजे आधी त्याचं जीव अवस्था असेल तर ब्रह्मतत्व त्याला प्राप्तच नाही होत. आधीची जी स्थिती आहे ही तो ब्रह्मस्थितीमध्ये गेला. तो ज्या हवीर द्रव्याने तो हे यज्ञ करतोय त्या हवीर द्रव्याकडे पाहताना सुद्धा त्याला ते चैतन्यच दिसत आहे. ज्या पोळीने तो टाकतोय तेही चैतन्य दिसतं. ज्या अग्नीमध्ये टाकतो तेही चैतन्य दिसतं आणि जे प्राप्त करायचं आहे तेही चैतन्य. म्हणजे हे सगळं सगळं त्या 5ही गोष्टी ब्रह्म आहेत. साध्य हे ब्रह्म आहे आणि साधन हेही ब्रह्म आहे. त्याच्यामध्ये साध्य साधन हे ज्या 2 गोष्टी आहेत की नाही या 2 गोष्टीमध्ये भेद नाही आहे.
सर्वसाधारणपणे काय असतं की साध्य हे काहीतरी वेगळं असतं आणि साधन हे वेगळं असतं. एका विशिष्ट आपल्याला शहराकडे जायचं असेल तर आपण रेल्वेमध्ये बसतो, तर रेल्वे म्हणजे ते काही शहर नव्हे, तर रेल्वे हे साधन आहे. तर रेल्वेत बसलो आपण आणि त्या विशिष्ट शहराला आपण गेलो, शहरात उतरल्यानंतर साध्य झालं. पण इथं असं आहे की साध्य हेही ब्रह्म आहे आणि साधन हेही ब्रह्म आहे. म्हणजे ही अद्वैत स्थिती अशी असते की तिथे साध्य साधन हे दोन्ही भिन्न राहत नाही. आणि मग ही स्थिती आल्याशिवाय हीच ती ब्रह्मस्थिती आहे की काय प्राप्त करायचं ह्याचं सुद्धा कुठला अभिनिवेश नाही, अहंकार नाही. आणि प्राप्त करत असताना सुद्धा कुठेही अहंकार अभिनिवेश नाही, प्राप्त झाल्यानंतरही अहंकार अभिनिवेश. आणि ज्या माध्यमातून प्राप्त करायचं आहे त्याचाही कुठेही भेद किंवा वेगळेपणा. ही स्थितीचा तुम्ही थोडीशी कल्पना करा की या स्थितीमध्ये मनुष्य जेव्हा जाईल ना त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारची अधीरता राहणार नाही. अधीरता केव्हा राहते? जेव्हा प्राप्त नाही झालं तेव्हा. अधीरतेतूनच कामना आहे. अधीरता नष्ट झाली की कामना नष्ट. इथे अधीरता नाहीच आहे. त्याचं कारण असं की जे प्राप्त करायचे ना तेच तुम्ही होऊन बसले. तुम्ही स्वतःच ते त्याचं रूप धारण केलेलं आहे. श्रीरामाला प्राप्त करायचं आणि स्वतः श्रीरामाचंच रूप होणं. म्हणजे काही वेळेला पांडुरंगाचे जे भक्त असतात ते भक्ती करताना स्वतःच इतकं नृत्यामध्ये होतात की पुन्हा पंढरपूरला त्यांना वेगळं जाण्याची अशी आवश्यकता राहते. म्हणजे पायदाच नसतात पंढरपूरला, पण पांडुरंगाचं दर्शन व्हायच्या आधीच ते पांडुरंग स्वरूप होतात. म्हणजे आपल्याला असं पुष्कळच असं दिसतं की ते इतके एकरूप झालेले असतात परमेश्वराचे की आता कुठेतरी गेल्यानंतर परमेश्वर प्राप्ती आहे अशी स्थिती नाही आहे. ही जी स्थिती आहे याला ब्रह्मस्थिती आहे. ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यानंतर जे काही सगळे लक्षण आहेत ना हे सगळे लक्षण म्हणजे अद्वैत लक्षण आहेत. पूर्ण सगळ्यामध्ये एकच गोष्ट दिसते त्यांना. ही स्थिती ही अकर्माची स्थिती. म्हणजे आपण कशा कुठल्या विषयावर बोलतोय आपण आपला मुख्य विषय जो आहे तो अकर्म या शब्दावर आहे पूर्ण. आणि अकर्मामध्ये हे यज्ञ झाल्याशिवाय अकर्म होऊ शकत. आणि यज्ञ हा अखंड आहे. यज्ञ हे असं नाही की आता सुरू झालेलं आहे आणि आधी यज्ञ संपला आहे अशी स्थिती नाही. तर यज्ञ हा अखंड आहे आणि यज्ञ अखंड असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वैत भाव होऊ शकत नाही. कारण जो सुरू झाला तो संपतो ना. जो सुरू झाला तो संपतो, जो उत्पन्न झाला तो नष्ट होतो. पण जो सुरूही नाही झाला आणि जो नष्टही होत नाही तो अखंड आहे. ब्रह्मस्थिती ही अखंड आहे. त्यामुळे इथे होणारा जो यज्ञ आहे की नाही हा यज्ञ केव्हा होतो? त्या प्रकारची जी गोष्ट आहे ती अखंड असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही एकरूप झालेला आहात. तुम्ही निर्माण काही केलेलं नाही आहे. हे कधीच निर्माण न झालेली जी गोष्ट आहे जी अजन्मा आणि अमरतत्व आहे त्या अजन्मा आणि अमरतत्वाशी तुम्ही एकरूप झालेला आहात. म्हणून तो ब्रह्मयज्ञ झाला. बघा आता ब्रह्मयज्ञाचा आपण जितका सखोल विचार करत राहू तसं तसं तुम्हाला ते अकर्मतत्व काय हे कळतं. म्हणून अकर्मतत्व सांगण्याकरता आता त्यांनी हे यज्ञाची संकल्पना सांगायला सुरुवात केली. यज्ञाच्या संकल्पने कशा करता सांगायला सुरुवात केली. आणि त्या काळात द्वापार युगातलं समजा आपण काळाचा विचार केला तर द्वापार युग हे सगळं यज्ञप्रधान होतं. श्रीकृष्णाच्या काळामध्ये पांडवांच्या काळामध्ये जर हा जो द्वापार युगाचं वैशिष्ट्य काय असेल तर तेव्हा यज्ञकर्मालाच विशेष असं महत्त्व दिलं जातं. मग आता हे अकर्म सांगायचं असेल तर त्या काळामध्ये असलेली जी गोष्ट आहे त्याचा संदर्भ घेऊन सांगणं आवश्यक आहे. पण तो संदर्भ सांगत असताना सुद्धा सिद्धांत जे आहेत ते सांगितले पूर्ण. सिद्धांत असं आहे की सगळंच अद्वैत आहे. त्या धारणेत तुम्ही जा. तुम्ही स्वतः आत्मभावात गेले एकदा की तुम्हाला जग हे पूर्ण ब्रह्मस्वरूप दिसायला. तुम्ही जर आत्मभावात गेले नाही, तुम्ही देहस्थितीमध्ये असेल तर बाहेर भेद दिसेल. बाहेर भेद नसतोच. भेद आपल्या अंतःकरणात असतो आणि अंतःकरणातल्या भेदामुळे बाहेर भेद दिसतो. पण अंतःकरण जर पूर्ण ब्रह्मस्वरूप जर झालं बाहेरचं जगत ब्रह्मस्वरूप. म्हणून ही ब्राह्मी स्थिती आहे ना ही पहिल्यांदाची जी
ब्राह्मी स्थिती जी आहे ही अंतःकरणामध्ये सिद्ध होते. अंतःकरणात का सिद्ध होते तर अंतःकरणामध्येच हा जीवात्मा बसलेला आहे. त्याचे कारण मीमांसा आपल्याला समजली पाहिजे की जीवात्म्याचं स्थान कुठे आहे आपल्या. तर जीवात्म्याचं स्थान हे मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये बसलेलं आहे. जीवात्मा का बरं बसला त्याच ठिकाणी, तो दुसरीकडे का नाही बसला. कारण त्याच्यामध्ये बसल्यावरच त्याला इंद्रियाच्या माध्यमातून विषय प्राप्ती होते. दुसरीकडे बसले तर होणार नाही. तो कारण देहात बसला तर सुषुप्त अवस्थेत राहिला. कारण देहात जीवात्मा बसला ना तर तो निद्रिस्त अवस्थेत राहिला. आणि देहात येऊन बसला तर त्याला विचार आणि बुद्धी किंवा संकल्प करता येणार नाही. 3 देह आहे. एक स्थूल देह आहे, दुसरा सूक्ष्म आहे, तिसरा कारण आहे. सूक्ष्म देहामध्येच मन बुद्धी चित्त अहंकार पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण इतके जे आहेत ह्या सगळ्या संस्था तिथे आहेत. जीवात्म्याने निवडलं कुठे माहिती आहे का, मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये येऊन बसला. मनबुद्धी चित्त अहंकार त्रिगुणात्मक आहे आणि मनबुद्धी चित्त अहंकाराच्या माध्यमातून इंद्रियांना हे विषयाकडे घेऊन जाणे आणि विषय प्राप्त करण्याची सगळी जी कला आहे ती या मनबुद्धी चित्त अहंकारातून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या ला कामाला लावून त्या विषयाची प्राप्ती करायची. कोणाला, ह्या जीवात्मा. म्हणून तो जीवात्मा कुठे बसलेला आहे तर अंतःकरणात. आणि त्या अंतःकरणामध्ये बसून तो सारखे त्या संसारातले प्रपंचातले जगातले सगळे विषय प्राप्त करण्याच्या मागे लागले. म्हणून त्याला जर तिथून परावृत्त करायचं असेल तर त्या अंतःकरणातच ही भावना, हे जे ब्रह्मतत्व आहे हे त्या ठिकाणीच सिद्ध करणं आवश्यक आहे. म्हणून अंतःकरण जे आहे ना ते परमेश्वराशी लीन करा म्हणतात. तरी पण बघा मनाचे श्लोक जे आहेत त्या मनाच्या श्लोकामध्ये काय म्हटलंय की मना सज्जना भक्तिपंथीशी झाले. मनाला सांगितलं, पण नकळतपणे त्यांना सांगायचं काय होतं की जीवा सज्जना भक्तिपंथीशी. कारण मनाची स्वतःची काही ताकद नाही आहे तशी. तर मनाच्या मध्ये बसलेला जो जीवात्मा आहे ना त्या जीवात्म्याला हे भक्तिपंथाला जाण्यास सांगायचं. पण रामदास स्वामी डायरेक्टली जीवा सज्जना म्हणत नाही, तर मना सज्जना भक्तिपंथीशी जावे. कारण त्यांना हे निश्चित माहीत होतं की मन जर तिकडे गेलं तर जीव सुद्धा तिकडे जाईल. कारण तो तिथे बसलेला आहे, पांघरून घेऊन बसला. हो सगळं मन बुद्धी चित्त अहंकार पांघरून घेऊन बसला. तर तुम्हाला असं वाटतं जर मन मलिन झालं, चित्त मलिन. मन मलिन होत नाही, चित्त मलिन होत नाही. मलिन होणारा हा जीव आहे आणि तो मलिन होतो, मलिन करतो या मनाला, चित्ताला, बुद्धीला. भ्रष्ट बुद्धीला करणारा जीवात्मा आहे. भोग भोगणारं मन भोग भोगत नसतं, बुद्धी भोग भोगत नाही. भोग भोगणारा जीवात्मा. पण हा जीवात्मा कसा आहे माहिती का, तो अदृश्य आहे. त्याने पांघरून घेतलंय मन बुद्धी चित्त अहंकारात आणि ते पांघरून घेऊन त्याला पाहिजे त्या गोष्टी तो करत असतो. आपण दोष देतो, काय आहे तर मन मलिन आहे, किती चित्त अपवित्र आहे. अरे चित्त अपवित्र नाही आहे, चित्ताला अपवित्र करणारा जीवभाव आहे. हे लक्षात, ही सूक्ष्म गोष्ट आहे. आणि म्हणून त्या मनाला, त्या बुद्धीला, त्या चित्ताला परमेश्वराच्या चरणामध्ये आणलं की आपोआपच मध्ये असलेला जीवात्मा त्या ठिकाणी येऊन बसतो. म्हणून हा सगळा प्रयत्न आहे, जेवढा काही योग आहे ना, हा सगळा योग हा मनाला बुद्धीला आणि चित्ताला सांगण्याचं मूळ कारण असं आहे की या तिरीच्या मध्ये बसलेला जीवात्मा आहे तो ज्यावेळेस या ठिकाणी येईल आणि ज्यावेळेस अंतःकरण ज्यावेळेस समर्पण भावनामध्ये येईल तेव्हा तो जीवात्म्याचा जीवभावाचा त्याग होईल. ते पांघरून निघून जाईल, त्यावर जीवतत्व निघून जाईल आणि शेष काय राहील तर ब्रह्मतत्व आहे. ते ब्रह्मतत्वच. पण हे सगळे पूर्ण स्वतःच्या भोवताली हे मुखोटे चढवले त्यांनी, मनाचे बुद्धीचे चित्ताचे. आणि ते मुखोटे चढवल्यामुळे त्याला आपण काहीतरी एक विशेष आहोत असं वाटायला लागलं. ते दूर होण्याकरता यज्ञ हाच त्याच्यावरचा उपाय आहे. यज्ञ म्हणजे काय तर या मनाच्या बुद्धीच्या आणि चित्ताच्या निमित्ताने जीवात्मा जो उपाधी धारण करतो त्या उपाधीचा त्याग म्हणजे यज्ञ आहे. आणि तो यज्ञ साध्य केल्यानंतर जो जीवात्मा जो ब्रह्मस्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप आपोआपच उघड स्पष्ट होतं. म्हणून आपल्या मूळ स्वरूपाला उघड करण्याची प्रक्रिया म्हणजे ब्रह्मयज्ञ. तर असा हा ब्रह्मयज्ञ केव्हा सिद्ध होईल, ज्यावेळेस
जीवात्मा हा सर्व जगामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ब्रह्मस्वरूपामध्ये पाहायला सुरुवात करायची. सुरुवातच त्याची ब्रह्मतत्वापासून आहे आणि त्याचा अंतिमही स्थिती हे ब्रह्मतत्वापासून. साध्य साधन हे दोन्ही एकत्र आहेत त्या ठिकाणी. तेव्हा जीवात्मा जो आहे हा सगळा जीवभाव ह्याचा जेव्हा तो त्याग करायला सुरू करेल तेव्हा तो ब्रह्मस्वरूप झाला तत्क्षणी. आणि मग जगामध्ये जेव्हा तो पाहायला लागेल तेव्हा त्याला दिसणारा हवीरद्रव्य, त्याला दिसणारी ती बळी, त्याला दिसणारा तो यज्ञ आणि मग तो स्वतःच्या देहाकडे पाहिजे तेव्हा स्वतःही हे सगळं त्याला सच्चिदानंद रूपच दिसायला लागेल. आणि जेव्हा सच्चिदानंद दिसायला लागेल तेव्हा प्राप्त ही सच्चिदानंद तत्व. अशा प्रकारे हा जो ब्रह्मयज्ञ आहे हा अखंडपणे हा काही खंडित होऊ शकत नाही. एकदा सुरुवात झाला ना की त्याच्यामध्ये खंड नाही. तो देह राहील, देह येईल आणि जाईल, कारण ते देह जो आहे हा त्याचा भागच नाही आहे, तो तर या प्रकृतीचा भाग आहे. आणि देहाने तरी तुमची कुठे आसक्ती केली? देहाला कधी जीवात्म्याची आसक्ती नसते, लक्षात घ्या. जीवात्म्याला देहाची आसक्ती असते, मनाला जीवात्म्याची आसक्ती कधीही नसते. आपण देहाला दोष देतो, अहो या देह असा आहे, तसा आहे, तसा आहे, देहाची तुम्ही आसक्ती करू. देहाला दोष देऊ नका. दोष हा तुमच्या जीवभावाचा आहे. देह तर प्रकृती आहे, जी निर्माण होते, काही काळ राहते, नियमाने चालणारी गोष्ट आहे. त्या नियमामध्ये बिघाड कोणी केला? जीवात्म्याने. म्हणजे खरा दोषी कोण आहे हे पाहायला पाहिजे. आपण काय करतो? त्या देहाला उपास तापास करून ताणाताण करायला लागतो. काय उपास केला की चित्त शुद्ध होतं. उपास देहामध्ये केला पण चिंतन मात्र विषयाचं जीवात्म्याने केलं तर तो उपास होईल का? आता हे 9 दिवसाचे उपास चालू आहे, पण या उपासामध्ये आपण कुठे भर दिला? देहाला अन्नापासून परावृत्त केलं. आणि जीवात्म्याने काय केलं? किती वेळेला भांडलो, किती वेळेला क्रोध केला, किती वेळेला आपला अहंकार वाढवला, किती वेळेला आपल्याला कोणी मोठेपणा न दिल्यामुळे आपण संताप केला. मग हा उपवास नव्हता. उपवास या शब्दाचा सुद्धा अर्थ असा की परमेश्वराच्या जवळ राहून बसणे, हा त्याचा अर्थ आहे. शरीराला ताण देणे हा अर्थच नव्हे त्याचा. पण आपल्या रूढी परंपराप्रमाणे आपण काय करतो की देह हा त्याज्य आहे, देहाची आसक्ती नको. मग काय केलं? देहालाच ताणलं. अहो देहाचा काय दोष आहे? देहाने कधी म्हटलं होतं का की मला या जीवात्म्याशी संग पाहिजे? देहाने असं म्हटलं का मला भोग पाहिजे होता म्हणून? देहाने असं म्हटलं होतं जीवात्म्याने. त्यामुळे कुठे कोण दोषी कुठे आहे ह्याला बघा तुम्ही. दोष कुठे हे जर पाहिलं तर दोष दूर होईल. दोष नाही त्या ठिकाणी पाहिला आपण, देहामध्ये दोष पाहिला आणि जीवात्म्याकडे लक्षच नाही. दोषी तुम्ही आहात, दोषी देह नाही. दोषी मन नाही आहे, दोषी तुम्ही आहात. आणि तुम्ही म्हणजे जीवात्मा. त्या जीवात्म्याने काय केलं? हे सगळे पांघरुणं घेतले आपल्या भोवताली आणि त्याला त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही, कारण ते आहे हेच माहिती नाही. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं कशामुळे झालं? तर तुमच्या देहाने उपवास नाही केला. म्हणजे चोर सोडून संन्यासी म्हणतो की नाही आपण, तसं त्या जीवात्म्याला सोडलं आणि देहालाच क्लीन द्यायला. तरी परमेश्वर सांगतो, अरे त्या देहाची हेळसांड करू नको. तो देह प्राप्त झालाय तुला, ती परमेश्वर प्राप्ती करण्याकरता मनुष्याचा देह प्राप्त झालाय, त्याची हेळसांड काय करतो? आणि जिथे जो दोषी बसलेला आहे ना त्याला मात्र तू पाहत सुद्धा नाही. खरा नाटकी तो आहे. त्याने हे सगळं पूर्ण अनेक प्रकारचे रूप धारण केले आणि त्या रूपाच्या माध्यमातून तो त्यांनी सांगितलं की तो दोषी आहे. देह धारण केला आणि देहामध्ये दोष आहे. मन धारण केलं आणि मनामध्ये सगळा दोष आहे. मनच फार वाईट. चित्त धारण केलं आणि चित्तच अपवित्र. अपवित्र काय आहे? अपवित्र हा जीवात्म्यामध्ये असलेला जो जीवभाव आहे, ही जो धरता करता भोगता ज्ञाता, हे जे 4 लक्षणं जे जीवात्म्यामध्ये आहेत हे त्या जीवात्म्याने धारण केले. त्या 4 लक्षणाचा त्याग म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे कोणी म्हणेल की बा आमच्या देहाला, कारण आता काही याच्यामध्ये पंथामध्ये त्या इतकं त्या देहाचं हेळसांड आहे, इतकी त्याच्यामध्ये हिंसा आहे. अहिंसेच्या नावाखाली हिंसाच हिंसा. हेच काय उपटतात, उपवास काय वर्तन करतात.
त्या देहाने असं मग तो देह धारण केला की नाही? देह जन्म घेतला तर देह धारण करू, मग कशा करता तो देह प्राप्त झाला त्याचा उद्देशच माहिती नाही. आणि क्लेश मात्र देहाला द्यायला, क्लेश मनाला द्यायला, क्लेश बुद्धीला द्यायला. सुधारणा जर जीवात्म्यामध्ये झाली ना तर बाकीच्या गोष्टी या आनंदमय हे लक्षात घ्या. देह जो आहे तो आनंदाने भरलेला राहील, मन हे आनंदाने भरलेलं राहील, बुद्धी ही अत्यंत तीव्र जिज्ञासा आणि प्रज्ञेने भरलेली असेल, चित्त हे आपोआप पवित्र होईल. जीवात्म्याने जेव्हा जीवभावाचा त्याग केला ना तेव्हा चित्त हे पावन झालंच समजा, आणि ते पावन होतच. ही प्रकृती जी आहे ना ही खरी तर शक्ती स्वरूपातच होती. जीवाचा स्पर्श झाल्यामुळे त्याला आपण प्रकृती हा शब्द दिला. मुळातून ती शिवाची शक्ती आहे आणि ती सच्चिदानंदच आहे, ती त्रिगुणात्मक नाहीच आहे. त्रिगुण कसे निर्माण झाले, त्रिगुणाची निर्मितीचा कथा आहे का, थोडा विषयांतर होईल. पण त्रिगुणाची निर्मिती कशी झाली तर ह्या जीवभावामुळे झाली. सच्चिदानंद तत्वाला जीवभावाचा स्पर्श झाला रे झाला की जे सत्तत्व आहे ते सत्वगुणात परिवर्तित झालं, ते चित तत्व आहे ते रजोगुणात परिवर्तित झालं, आनंद तत्व आहे तो तमोगुणात. नाही तर ते सच्चिदानंद हे तत्व जे आहे ह्या सगळ्या शक्ती स्वरूपात आहे. या शक्तीचं पूजन आपण या 9 दिवसात करतो की नाही, या सगळ्या शक्ती ह्या सच्चिदानंदच आहे. पण याला त्रिगुणात्मक प्रकृती ह्या जीवभावाच्या स्पर्शामुळे झाला. तिथेही विराट रूपामध्ये सुद्धा जो दोष आला ना तो त्या महत्त्वाच्या स्पर्शाने, हिरण्यगर्भ चांगला होता पण महत्त्वाच्या स्पर्शाने अभिनिवेश झाला, आणि अभिनिवेश अहंकाराचा स्पर्श झाला तर ब्रह्मांडामध्ये त्रिगुणाचा खेळ सुरू झाला. वस्तुतः त्यांचा काही दोष नाही, ही शिवाची शक्ती आहे. शक्तीला प्रकृती केली, प्रकृतीला माया केली, आणि मायेमध्ये स्वतः रममाण झाला तो जीवात्मा. म्हणून ब्रह्मयज्ञाची अनिवार्यता आहे. ब्रह्मयज्ञामध्ये जीवभावाचा त्याग, उपाधीचा त्याग आहे, आणि मग सर्व प्रकृती ही स्वच्छ होईल, आणि त्याची उत्पत्ती स्थिती लय हा तुमचा विषयच नाही आहे. देहाचा जन्म होणं, देह क्षीण होणं, देह नष्ट होणं ही प्रकृतीमध्ये होणारी एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये सुखदुःख कशाचे आले, ही वस्तू तुमची नाही आहे, त्याच्याबद्दल आपण वाईट वाटून घेणं पण ते अज्ञानाचं भ्रमाचं लक्षण आहे. ते लक्ष कुठे पाहिजे तर जीवातल्या जीवभावाच्या त्यागाकडे लक्ष पाहिजे, आणि मग ते लक्ष जर पूर्ण झालं तर तुम्हाला ब्रह्मांडामध्ये ही जी मूळ प्रकृती जी आहे हे मूळ प्रकृती त्रिगुणात्मक नसताना सच्चिदानंदात्मक आहे, ही प्रतीची प्राप्त होणं हे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञामध्ये काय झालंय माहिती का की ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वस्तू ही सच्चिदानंद रूपात दिसायला लागेल त्यावेळेस तुमचा जीवभाव नष्ट झाला हे लक्षण आलं. लक्षण आहे सच्चिदानंद तत्व हे प्रत्येक वस्तुमात्रामध्ये जेव्हा तुम्हाला प्रतीतीत प्राप्त होईल, ती तुम्ही आत्मभावात आत्मदृष्टी काय ही पूर्णपणे आत्मदृष्टी झाली तर सबाह्य अभ्यंतर तू एकच असतो, मध्ये आणि बाहेर सगळीकडे तूच आहेस. ही भूमिका केव्हा होईल त्या जेव्हा आत्मभावामध्ये तुम्ही पूर्णपणे एकरूप व्हाल. आत्मभावात झाल्यानंतर तीच पंचमहाभूतात्मक, तीच त्रिगुणात्मक प्रकृती तुम्हाला सच्चिदानंदाचं दर्शन देईल. आहेच ती मुळात आहेच. समान होते त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक, कारण तुम्ही मध्ये अंतरंगामध्ये जीवभावामध्ये त्रिगुण धारण केले. त्रिगुण धारण करून तुम्ही बाहेर पाहायला लागले तर त्रिगुण दिसेल, आणि तुम्ही सच्चिदानंदाशी एकरूप झाले तर तुम्हाला दर्शन सच्चिदानंदाचं होईल. आणि मग असं सच्चिदानंदाचं जेव्हा दर्शन होईल ना त्यावेळेस होणारा जो यज्ञ आहे तो ब्रह्मयज्ञ. आणि मग त्यावेळेस हवीरद्रव्य ते ज्या पळीने तुम्ही हवीरद्रव्य टाकता ती पळी, अग्नी, आणि जो हे यज्ञकर्म करतो तो यज्ञकर्ता म्हणजे प्राप्त करायचं, तो पाचही गोष्टी सच्चिदानंद रूप. पाचही गोष्टी सच्चिदानंद रूपामध्ये ज्यावेळेस प्रतीतीत प्राप्त होतात तेव्हा त्याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतात. तर त्या दृष्टीने तुम्ही जर हा श्लोक वाचला तर आपल्याला आपली सुरुवात कुठून करायची आणि आपल्याला मिळवायचं. सुरुवात तर म्हणजे तुम्ही आहातच त्रिगुणामध्ये, पंचमहाभूतामध्ये, अहंकारामध्ये तुम्ही आहात. या अहंकारापासून तुम्हाला जर निरंकारी स्थितीत जायचं असेल तर उपाय असा आहे की अंतःकरण परमेश्वराच्या चरणी लीन करा.
तिथे लीन केल्यानंतर ज्या मनोवृत्ती चित्त अहंकाराला जे मलिन केल्याने जीवात्म्याने ती मलिनता नष्ट होईल आणि ते एकदा मनोवृत्ती चित्त अहंकार हे त्याने जी उपाधी धारण केली त्याचा यज्ञ झाला की तो जीवभाव नष्ट होईल आणि त्याचं मूळ स्वरूप बाहेर. तो जीवात्मा हे ब्रह्मस्वरूप होईल आणि जीवात्मा ब्रह्मस्वरूप झाला की बाहेर दिसणारं सगळं दृश्य हे ब्रह्मस्वरूप. आणि जेव्हा जीवात्मा ब्रह्मस्वरूपात होतो, बाहेरचं दृश्य हे ब्रह्मस्वरूपात होतं, तेव्हा अखंड ब्रह्मयज्ञ होतो आणि त्या अखंड ब्रह्मयज्ञामध्ये कुठेही भेद राहत. तीच गोष्ट ही याच्यामध्ये सांगितली आहे आणि हे सर्व लक्षणं हे अकर्माचे होतात. म्हणून अकर्मातला स्पष्टीकरण देण्याकरता भगवंतांनी यज्ञ ही हा यज्ञाचा दृष्टांत समोर ठेवला आणि यज्ञाच्या दृष्टांतातून त्यांनी हा 24वा श्लोक सांगितला. आता त्याच्यानंतर आता हा सांगितल्यानंतर खरं म्हणजे तत्वज्ञान झालं की संपलंच खरं. पण तरीही पुढे 8 आणि 9 7 श्लोक सांगितलेले आहेत. याचं काय कारण आहे आणि त्यात काय विषय मांडला आहे? याचं कारण असं आहे की आपण किती जरी असं सांगितलं ना तरी माणसाची देहभाव नष्ट होत. समजून घेतो, बुद्धीने समजून घेतो, पण अनुभव नाही. बुद्धीने त्याने समजून घेतलं, मान्य आहे, सगळं आम्हाला कळालं, पण नंतर पुन्हा अनुभवामध्ये पुन्हा तीच गोष्ट आहे. हे भगवंताला माहिती आहे की इतकं जरी सांगितलं तरीही अनुभवात ही गोष्ट येऊ शकत नाही. मग काय करायचं? मग ह्याच्या अनुभवात जे जे काही आहे त्याच्या सगळं ठिकाणी यज्ञ कसं करायचं? पण आधी पहिल्यांदा अंतिम ब्रह्मयज्ञ सांगितलं, तो अंतिम यज्ञ आहे, त्याच्यानंतर कुठे यज्ञ आहे, तोच अंतिम यज्ञ. पण भगवंताला माहिती आहे की इतकं जरी सांगितलं आणि इतकं जरी यांनी बुद्धीला याला पटलं, कळालं, समजलं तरी त्याला अनुभवात येऊ शकत नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस भगवंतांना असं भगवंतांनी निश्चय केला की ह्याला तिथे घेऊन जायचे आपल्याला आणि त्या अनुभवाप्रत घेऊन जायचं आहे. आणि अनुभवाप्रत जर घेऊन जायचं असेल तर ह्याचे अनुभव जिथे 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 लपलेले आहेत त्या प्रत्येक अनुभवामध्ये त्याला यज्ञ सांगणं आवश्यक. प्रत्येक अनुभवामध्ये. मग हे सांगण्याकरता त्यांनी 14 प्रकारचे यज्ञ सांगितले. पुढे त्यांनी जे आहेत ना हे जवळजवळ ते त्याची यादी आहे त्याची. खरं काय? कामना आणि संकल्पाचा अभाव, अज्ञानाचा जे कामना आणि संकल्पाचं हे हवन केलेलं आहे, अज्ञानाचं हवन केलेलं आहे, कर्मबंधनाचं हवन केलेलं आहे, कर्मफलाचं आसक्तीचं हवन केलेलं आहे, अतृप्तीचं हवन केलेलं आहे आणि इतर जे अनेक आश्रय घेतलेत की नाही त्या आश्रयाचं हवन केलेलं आहे, निराशेचं हवन केलेलं आहे. त्याच्यानंतर जो असंतुलन किंवा जो संयम तुटलेला असतो तो संयम असंतुलन जे झालेलं असतं मनाचं त्याचं हवन केलेलं आहे आणि संयमाची प्राप्ती आहे, त्यात अपरिग्रहाची प्राप्ती आहे. अशी पूर्ण अशी मोठी यादी आहे त्या प्रत्येक गोष्ट. कारण काय की मनुष्याचा जर आपण अध्ययन केलं ना तर त्या अध्ययनामध्ये असं लक्षात येतं की तो अनेक स्तरावर जगत असतो. तो कधी देहभावावर जगतो, तर कधी अंतःकरण मनाच्या स्तरावर जगतो, कधी बुद्धीच्या स्तरावर जगतो, तर कधी तो आपल्या इच्छेच्या अतिशय प्रकोप होतो तो इच्छेच्या स्तरावर जगतो. या प्रत्येक स्तरावर त्याचं दिवसभराचं जगणं जर पाहिलं तर तो ह्या वेगवेगळ्या स्तरावर तो जगत असतो. प्रत्येक स्तरावर येण्याची गरज आहे, प्रत्येक स्तरावर. तर तो प्रत्येक स्तर यांनी दिलेला आहे. तेव्हा त्याच्यामध्ये आता इथे जे पुढचा 24व्याच्या पुढचा जो 25वा श्लोक आहे या 25व्या श्लोकामध्ये त्यांनी देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ यांचं कथन केलं. दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नौ अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजीयते. अपरे योगिनः दैवम यज्ञम एव पर्युपासते अपरे ब्रह्माग्नौ यज्ञेन एवं यजम उपजीयते. आता काही काही लोक, काही योगी लोक, त्यांनी दुसऱ्याचं उदाहरण दिलं ते सांगायचं तुम्हाला. हे दुसरे काही लोक जे आहेत हे वेगवेगळ्या देवतांचं पूजनरूपी यज्ञ करतात. यज्ञाचं अनुष्ठान जे आहे हे अर्चन पूजन भिन्न भिन्न देवतांचं करतात आणि अशा प्रकारचे अर्चन किंवा यजन किंवा हवन हे भिन्न भिन्न. कोणी चंडीयाग करतो, कोणी
जो आहे विष्णू याग करतो, ह्या सगळ्या यागामध्ये भिन्न भिन्न देवतांना स्मरण करून भिन्न भिन्न कामना पूर्ण करण्याकरता म्हणून हे याग केले जातात. आणि अशा प्रकारचे काही योगी मंडळी जी आहेत हे देवतांचं पूजन आणि हवन करून यज्ञाचं अनुष्ठान करतात. आणखीन काही जे लोक आहेत याचे पुढे सांगितलं ते परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये यज्ञाचे द्वारा आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आता परब्रह्म परमात्म्यात ज्ञानद्वारा ऐक्यभावाने स्थित होणे हेच ब्रह्मरूप अग्नी यज्ञद्वारा यज्ञाचे हवन करणे. पहिलं जे सांगितलं म्हणजे तर दोन प्रकारचे योगी सांगितले. एक जे योगी सांगितले ते एक योगी म्हणजे काय की ज्या देवतेचं ते त्यांची काही नेहमी अनुष्ठान असतं त्यांचं निमित्त करून त्यांनी हवन केलेलं आहे आणि त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. असा हा जो काही नित्यपूजनाचा पंचायतनामध्ये आहे गणपती, सूर्य, शिव, त्या पंचायतनामध्ये भिन्न भिन्न देवता आहेत किंवा आणखीनही काही देवता आहेत. त्या सगळ्या देवतांचं त्यांनी पूजन अर्चन यजन किंवा हवन ह्या प्रक्रियेने त्यांनी अनुसंधान साधलं आहे आणि त्या शक्तीशी त्यांनी योग साधले असे काही लोक आहेत. आणि त्याच्यापेक्षा काही श्रेष्ठ लोक जे आहेत ते आपल्या जीवभावाला परमात्मा भावामध्ये त्याग करून तिथे त्यांचं समर्पण करून अशा प्रकारचं यज्ञ करणारे हे दुसरे हे ज्ञानरूपात म्हणजे अज्ञानातच हवन आहे. ते जीवभावाचं हवन म्हणजे काय आहे? जीवभाव म्हणजेच अज्ञान आहे. त्या अज्ञानाचं हवन करून परमेश्वराशी एकरूप होण्याचा जो काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेत सुद्धा हे काही योगी जे आहेत हे अशा प्रकारचा यज्ञ करतात आणि ह्या यज्ञाने त्यांना अभेद्य दर्शन हे प्राप्त होतं. असं ह्या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. तर ह्या शब्दशः अर्थामध्ये देवदेवतेच्या पलीकडे परमात्मा तत्वाशी एकरूप होण्याची ही आणखी श्रेष्ठ गोष्ट आहे. की शेवटी काय तो जीवभाव जो आहे त्याचा त्याग आपण आधी जो पाहिला आपण ब्रह्मयज्ञामध्ये तीच संकल्पना आहे त्यांनी पुढे मांडलेली. त्याच्यानंतर पुढे 26व्या श्लोकामध्ये हा इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ याच्याबद्दल कथन आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं ना की माणसं जे जगतात ना ही इंद्रियाच्या पातळीवर देहाच्या पातळीवर जगणारे किंवा विषयप्राप्ती करण्याच्या पातळीवर जगतात त्यांनी कोणता यज्ञ करायचा आहे ते वर्णन जे आहे हे 26व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्ये संयमाग्नीषु जुह्यति शब्दादीन विषयान अन्ये इंद्रियाग्नीषु जुह्यति. अन्ये श्रोत्रादीनी इंद्रियाणि संयमाग्नीषु जुह्यति अन्ये शब्दादीन विषयान इंद्रियाग्नीषु जुह्यति. अन्य योग आणखीन काही जो योगी लोक जे आहेत हे श्रोत्र इत्यादी सर्व इंद्रियाचे संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात. तर दुसरे काही योगी लोक शब्द आदी विषयांचे इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे काही लोकांचं जे हवन आहे ते इंद्रियाचं विषयामध्ये आहे तर काही लोकांचं हवन जे आहे ते विषयाचं इंद्रिय आहे. प्रक्रिया बघा दोन प्रक्रिया सांगितल्या की एक जे आहे ते इंद्रिय जे आहे कारण इंद्रियांची धाव जी आहे ही विषयाकडे असते. विषयाची धाव इंद्रियाकडे नसते. इंद्रियाची धाव विषयाकडे असते. पण काही लोक काय करतात तृप्ती प्राप्त करण्याकरता इंद्रिय जे आहेत हे विषयाकडे घेऊन जातात आणि त्यांना असं वाटतं की हे आपली हवन प्रक्रिया झाली. आणि काही लोक जे आहेत ते विषय जे आहेत ते इंद्रियामध्ये प्राप्त करून घेतात. अशा दोन प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये जो यज्ञ होतो त्या यज्ञाने काय साध्य होतं याचा आपण विस्ताराने पुढच्या रविवारी आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. Thank you.